तुम्ही पाहू शकता पाण्याचा एकही थेंब न घालता कशी कुरकुरीत भजी तयार झाली आहे. अशाच कुरकुरीत भजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, टेस्टी डिलाइट बाय मधुराणीमध्ये सगळ्यांचं स्वागत. बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाल्याच घरातल्यांनी मागणी केली की काहीतरी कुरकुरीत झालंच पाहिजे. किचनमध्ये जाऊन बघितलं तर कांदेही नव्हते आणि बटाटेही नव्हते. म्हटलं काय करू आता. फ्रीज उघडून बघितला तर त्यात अर्धा कोबी शिल्लक होता. मग ठरवलं, चला मस्त कोबीची कुरकुरीत भजी करूया. फॅमिलीही खुश होईल आणि तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करता येईल. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आधी आपण कोबी चिरून घेऊया. इथे मी अर्धा कोबी घेतलाय. त्याचा असा देठाकडचा भाग ऑलरेडी कट करून घेतलाय. हा असा मधोमध कट करून घेऊन 2 भाग करून घ्यायचे आणि हे असं लांबट आकारावरती चिरून घ्यायचं. एकदम पातळ चिरायचं. जसं आपण भजीसाठी कांदा उभा चिरतो तसंच कोबी उभा चिरून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता असा एकदम पातळ कोबी चिरून घेतलाय. असाच सगळा कोबी चिरून घेऊया. हे बघा सगळा कोबी चिरून झालाय. असाच पातळ कोबी चिरला की भजी मस्त कुरकुरीत होतात. आता हा कोबी स्वच्छ धुवून त्याच्यातील सगळं पाणी निथळत ठेवायचं. त्याच्यात अजिबात पाणी राहायला नको असं सगळं पाणी निथळून घ्यायचं. कोबी कापून झाल्यावर इथे मी एक कांदा घेतलाय. तो सुद्धा असा उभा चिरून घ्यायचा. तुम्ही म्हणाल की घरात तर कांदे नव्हते. असं मी म्हणाले मगाशी. तसे 1-2 कांदे आहेत पण कांदा भजीला वापरण्या एवढे पुरेसे कांदे नाही आहेत. संपूर्ण कांदा असा उभा चिरून झालाय. तो साईडला ठेवून देऊया. मिरच्या चिरून घेऊया. इथे 4 मिरच्या घेतल्यात. त्या पण अशा एकदम बारीक चिरून घ्यायच्या. मिरच्या पण चिरून झाल्यात. आता पुढची तयारी करूया. एका बाउलमध्ये सगळं कोबी घ्यायचं. त्याच्यातील सर्व पाणी मी निथळून घेतलंय. आता त्यात चिरलेला कांदा घालूया. कांदा घातल्याने कोबीची भजी अधिकच चविष्ट लागते. त्यानंतर चिरलेल्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला आणि इथे मी थोडासा ओवा घेतलाय. तो असा हातावर घेऊन चोळून घ्यायचा. म्हणजे ओव्याचा वास खूप छान येतो. आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं. म्हणजे सर्व मसाले कोबीला व्यवस्थित लागले पाहिजेत. आता त्याच्यात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे तांदळाचं पीठ. हे मी 2 चमचे घेतले. तांदळाचं पीठ घातल्याने भजी मस्त कुरकुरीत होतात. त्यानंतर मी इथे 1 कप बेसन घेतले. ते सगळं एकदम घालायचं नाहीये. थोडं थोडं करून म्हणजे जेवढं लागेल तेवढंच वापरायचं आहे. आधी मी 2 चमचे घालून घेते आणि मिसळून घ्यायचं. मिसळून झाल्यावर अजून 2 चमचे घालूयात. याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये. त्याच्यात चवीपुरतं मीठ घालून पुन्हा मिक्स करायचं. मिठामुळे कोबीला पाणी सुटतं. या मिठाच्या पाण्यामुळेच कोबीला छान बाइंडिंग येतं. म्हणून यात पाणी घालायची गरज लागत नाही. आणि हे सगळं मिसळून झाल्यावर असा गोळा करून बघायचा. गोळा तयार झाला की समजायचं की कोबीच्या भजीसाठी लागणारे बेसन पुरेसे आहे. पण अजूनही मला थोडंसं बेसन कमी वाटतंय. म्हणून मी 1 चमचा बेसन आणखी घालून मिसळून घेते. हे बघा हे असं बॅटर पाहिजे आपल्याला भजी बनवण्यासाठी. मी इथे बरोबर 5 चमचे बेसन आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय. म्हणजेच 5 टेबलस्पून बेसन आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ याच्याकरता लागलंय. भजीचं बॅटर बनवतानाच एका बाजूला तेल गरम करायला ठेवायचं. कारण कोबीच्या भजीचं बॅटर तयार झाल्याच भजी काढायला घ्यायची. जास्त वेळ बॅटर ठेवून द्यायचं नाही. कारण कोबीला पटकन पाणी सुटतं आणि जेव्हा तुम्ही भजी करणार तेव्हा ती कुरकुरीत न होता नरम होणार. ही टीप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तेल गरम झालंय. सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग मध्यम आचेवर भजी तळून घ्यायच्या. आता छोट्या छोट्या आकारावर भजी तेलात सोडूया. हे बघा असं तेल गरम झालेलं पाहिजे आणि मग भजी तेलात सोडल्यावर मध्यम आच करून कोबी आतपर्यंत चांगलं शिजलं पाहिजे आणि बाहेरून मस्त कुरकुरीत झाली पाहिजे इतपत तळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता भजी मस्त तळली गेली आहे.
कलरही मस्त आलाय. आता हे आपण काढून घेऊया. दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया. कधीही भजी तेलात सोडताना थोड्या थोड्याच तेलात सोडून घ्यायच्या. जास्त भजी एकाच वेळेस तेलात सोडल्या तर तेलाचं प्रमाण कमी होऊन कोबीची भजी व्यवस्थित तळली जाणार नाही. त्याचप्रमाणे मी इथे थोड्याशा मिरच्याही तळून घेते. भजीबरोबर तळलेली मिरची खूपच छान लागते. तुम्ही ही भजी तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. हे बघा, आपली सर्व भजी तळून तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त कुरकुरीत भजी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.